स्वाधार योजना 2025-26 तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांचे जेही स्कॉलरशिप आहे मिळालेली नसेल आणि त्यांचे जर फॉर्म सेंड बॅकमध्ये आले असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। संपूर्ण व्हिडिओ एकदा बघा आणि ज्यांना एक इन्स्टॉलमेंट आलेली असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी माहिती देणार आहे। तर बघू शकता स्वाधारमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आलेली आहे। तर बघू शकता यामध्ये ज्यांचे फॉर्म सेंड बॅकमध्ये आलेले होते त्यांना फॉर्म परत सबमिट करण्याचे जे सांगण्यात आलेले होते त्याची जी तारीख होती फॉर्म भरण्याची ती होती 5 मे। तुमचासुद्धा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला होता का? तुम्ही 5 मे नंतर जर चेक केलं असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होत नव्हता। कॉर्नरला तुम्हाला हॉस्टेल अप्लाय फेल्ड अशा प्रकारे एक एरर येत होता, तर तो एरर निघालेला आहे आणि अशा प्रकारे अपडेट आलेली आहे। 5 मे तारीख देण्यात आलेली होती आणि ती तारीख आता वाढून कधी झाली आहे बघू शकता। तर 30 मे पर्यंत ती तारीख वाढून घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असे भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांचा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला होता ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म भरू शकलेले नाही आहेत। तर तुमच्याकडसाठी आता हा चान्स आहे शेवटचा। यानंतर आता यामध्ये डेट वाढणार नाही, कारण की पुढील वर्षाचे फॉर्म पुढील महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे आता जुन्या विद्यार्थ्यांना कोणताही चान्स मिळणार नाही आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म सेंडबॅकमध्ये असेल म्हणजे त्रुटीमध्ये आलेला असेल अर्जंटमध्ये तो फॉर्म सबमिट करा। स्वाधार योजना 2026-27 जेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करणार तेवढं तुमच्यासाठी आता चांगली बातमी आहे, कारण की लवकरच तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन तुम्हाला जी तुमची इन्स्टॉलमेंट असेल हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते। कारण पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे पहिले जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल, समजा एक इन्स्टॉलमेंट आलेली असेल, दुसरी इन्स्टॉलमेंट आलेली नसेल तर स्टेटमेंट बी अपलोड करायचं आहे। स्टेटमेंट बी अपलोड कसं करायचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर दिलेला आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले स्टेटमेंट बी अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला 2 नंबरची इन्स्टॉलमेंट लगेच येऊन जाणार। आणि ज्यांना दोन्ही इन्स्टॉलमेंट आलेल्या असेल त्यांना काही करायचं नाही आहे। पुढील वर्षासाठी जर तुम्ही शिकत असाल समजा तर तुम्ही तुमचा फॉर्म रिन्यू करू शकता। तारीख आल्यानंतर फॉर्म कसा भरायचा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि ज्यांचाही फॉर्म त्रुटीमध्ये असेल त्यांनी लवकरात लवकर 30 तारखेच्या सबमिट करून रिमेनिंग डॉक्युमेंट्स आपल्या ऑफिसला सबमिट करा। पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नसेल तर आपल्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करा, का बरं पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे अशा प्रकारे त्यांना सांगा आणि आपला फॉर्म त्यांच्याकडून अप्रूव्ह असेल नसेल तर अप्रूव्ह करून घ्या। जर अप्रूव्ह असेल तर माहिती घ्या की इन्स्टॉलमेंट कधीपर्यंत येणार आणि दुसऱ्या इन्स्टॉलमेंटसाठी स्टेटमेंट बी अपलोड करा। काही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर माहिती दिली जाणार। आणि स्वाधार योजना 2025-26 बद्दल ही एक अपडेट होती। आता यानंतर अपडेट राहणार ती म्हणजे 26-27च्या विद्यार्थ्यांसाठी। त्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।